मला एक मुलगी असावी. माझ्या आयुष्यातली सगळ्यात पवित्र इच्छा होती आणि सीरत आली आणि माझं संपूर्ण विश्व नव्यानं जन्माला आलं. ती आली आणि माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक कोपऱ्यात मऊ उजेड पसरला. तिचे नाजूक हात, नाजूक पाय, घुंडस गाल माझ्या मनावर जणू मायेचा ठसा उमटला. मुली वेगळ्याच असतात. त्या घर नाही तर घरातली शांत पवित्र जागा बनतात. कोणी उगाच म्हणत नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी मुलगी हवीच. सीरत आली आणि माझ्यातला मी बदलला. माझा राग, माझा अहंकार, माझी धडपड सगळं आपोआप मऊ झालं. खऱ्या अर्थानं मी हंबल झालो. मी वडील झालो आणि प्रोटेक्टर बनलो. दररोज तिला मोठं होताना बघताना मनात गोड भीती साठते. काळ इतका वेगानं का पळतोय असं वाटतं. आपण तिला पुरेसा वेळ देतोय का, हा प्रश्न रोज स्वतःला टोचतो. कामात हरवलेला दिवस संपला की तिचा हसरा चेहरा डोळ्यांसमोर येतो आणि मन हळूच विचारतं, आज आपण तिच्यासोबत खेळलो का? आज फक्त तिला जवळ घेऊ दे, मांडीत बसू दे, थोपटून झोपू दे. ती झोपलेली असताना तिच्या शेजारी जागा असू दे, तिची झोप मोडू नये म्हणून. सीरत, मुली परक्याचं धन असतात असं म्हणतात, पण माझ्यासाठी तू माझ्या आयुष्याची सर्वात पवित्र ठेव आहेस. हॅपी बर्थडे माझ्या श्वासाचा भाग. एक दिवस तुझ्या तोंडून ऐकायचंय, या जगातला बेस्ट माणूस माझा बाप आहे. आणि त्यासाठी मी रोज स्वतःला अजून थोडं चांगलं बनवत राहणार आहे. वन्स अगेन विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे, माय डिअर डॉटर सीरत. आय लव्ह यू.